तरीचा जीव सुख पावे माझा बरविकेशी राजा ठावने चित्ताला किंवा पासी सकळ वृत्तीसी अखंडित आस भय चिंता लज्जा काम थोडावा संबंध याचा मागणे ते कहीची माझे आता मुखी नाम किंवा नामोखी संत संग देई तरीचा जीव सुख पावे माझा बरविकेसी राजा पुरवणे तुका म्हणे नको वरपंग देवा तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध तरीचा जीव सुख पावे माझा बरविकेसी राजा कडवारे तरीचा जीव सुख पावे माझा बरविकेसी राजा कडवारे ठावरे चित्त राखे भयापाशी सकळ वृत्तीसी अखंडित आस भय चिंता लज्जा काम तोडावा संबंध याचा मागणे ते आता नामोखी संत संग देई तरीचा जीव सुख पावे माझा बरविकेसी राजा कडवारे तुका म्हणे नको वरपंग देवा तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध तरीचा जीव सुख पावे माझा बरविकेसी राजा कडवारे पंढरीच्या कुंभाराची ना कळवली नाही विठ्ठल विठ्ठल
कधी वर्षापासून अनादी काळापासून चालत आलेला नाम अनादी काळापासून. पण त्या काळचा सप्ताह आदरणीय डॉक्टर महाराजांनी मला सांगितलंय, इथली परंपरा सांगितली. याचा सण सांगू शकत नाही, याचा काळ सांगू शकत नाही, असा हा सप्ताह आहे. मग केवळ आणि केवळ नामस्मरण एका ढोलावर. मग ती परंपरा हळूहळू हळूहळू प्रातस्मरणी हरिभक्त बाबा नुसते ढोल वाजवण्यापेक्षा जर रामकृष्ण हरी म्हणा. आणि मग तो सप्ताह रामकृष्ण हरीच्या नावात चालू झाला. तदनंतर आदरणीय रेवती महाराज प्रातस्मरणीय दंडू बाबा. आता एवढं सगळं केलंय ना, ज्ञानेश्वरी पारायण केलं तर काय होईल, हरिपाठ केला तर काय होईल, कीर्तन केलं तर काय होईल. आणि अशातून हा वाढत गेलेला सप्ताह केवलसे रोप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि आज ती परंपरा गुरुवर्य बाबांच्या दिवसात आली. चालत आलेला अखंड नाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण चालू वर्षाच्या नाम सप्ताहाचा आजचा जागराचा दिवस. मला वाटतं महाराज मला 9 ते 11 ला सोडतील. आले देवाजीच्या मना. महाराज म्हणले आज तुला 12 वाजवायचे तिथे. ते 12 वाजल्याशिवाय आमचा काकडाच पेटत. तुमचा जर काकडा पेटवायला गेलो तर माझा काकडा सकाळी 7 वाजता पेटणार आहे. विठ्ठल विठ्ठल. असो, आनंद वाटला आज. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तन सगळी तरुण मंडळी सोबत आमचे रवी दादा मावशीचं पोरग आहे बरं का. आमचं जुनं नातं आहे. आपण सगळ्यांना बघून आनंद वाटला. आणि म्हणून प्रभूच्या सेवेकरता आपण सर्वांच्या सेवेकरता निवडलेल्या वन्य जगतवन्य जगतमान्य संत श्रोमणी देहनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 7 चरणाचा 6 चरणाचा म्हणजे तुम्ही आहे झाले मागणी प्रकरणात दिला म्हणजे वारकरी संप्रदायाचा दंडके सप्ताहाची सुरुवात नामाने शेवट मागणीनं आणि सांगत. एकदा काला झाला की आपण सगळ्यांनी आला परत वर्षभर यायचं नाही. पुजारीने देव बघून घेतला. जगद्गुरु तुकोबाराया भंगातून भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात. मागणारे जगद्गुरु तुकोबाराया ज्यांच्याकडे मागणी आहे तो अखंड विश्वाचा मालक आहे. आणि मालकाजवळ मागतात. कुणाची आहे? तुकोबारायांची. एका बाजूने जर संतांचा विचार केला, तुकोबारायांचा विचार केला तर काही मागणी अमानुचित मागणं हा विषय आमच्या वंश परंपरेलाच माहित नाही. आमची वंश परंपरा एवढंच सांगते की माझ्या वडिलाची विलासी देवा तुझी चरण सेवा. बस, याच्या पलीकडे मागणं हा विषय नाही. तेच तुकोबारा इथं सांगतात. देवा ताई साखरी उपकार देहाचा विसर. पण तुकोबारायांची जी मागणी ही स्वतः करताय का जगता करताय प्रश्न. स्वतः करता जर विचार केला तर संसाराच्या नावे गालोनिया शून्य. तुकोबारायांची बायका बोलून अन्न करून गेली. अन्न करून. पण मागावं कुणाला लागतं की ज्याच्याकडे काहीच नाही त्याला मागावं. तुकोबारांकडे काहीच नव्हतं का? 65 लाखाची जायदाद होती. किती? तुकोबारे श्रीमंत किती होते? अरे 400 वर्षापूर्वी 350-400 वर्षापूर्वी यांच्याकडे 65 लाखाची जायदाद. गरीब होते. पण ते 65 लाखाची जायदाद आता एफडी न किती झाली असती? पण एफडी झाली ती झाली. आणि या सरकारने त्याला जीएसटी किती बसवला असता?
देव गेला. बघा ना, 7वा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. इकडच्या लोकांनी मागितलं असं ना देवाकडे, बरोबर आहे का? आजची शेवटची रात्र आहे, उद्या काल आहे. काला झाल्यावर परत पुढच्या वर्षी सप्ताह बसेल ना बसेल. मागितलं का नाही तुम्ही देवाकडे? काय मागितलं सांगाल मला? नाही मी सांगतो. अरे काय मागणार त्याच्याकडे? एका नारळामध्ये घरातली बायका बरोबर, वाड्यातली बरोबर, माझ्या बरोबरली कोंबडी कुबडी, मुंबईला थोरली बाय त्याची 3 पोरं, पुण्याला धाकटा त्याचे 2 पोरं, आणि मजारल्याचा 12वेला या सगळ्यांना सुखाचे सांभाळ. हारा हारा हारा, टोपली नाही, टोपली नाही, हारा हारा. नारळ किती रुपयाचा? ते पण विचार करता 20 रुपयाच्या नारळात कोकण रेल्वेचा डबा द्यायला मोका बसलाय का तिथं? कुणाला लागतं मागायला? अरे ज्याच्याकडे काहीच नाही त्याला मागावं लागतं. परमेश्वरानं सडकी हातात नरदेह त्या दिवशी आम्हाला दिला, आणि त्याच दिवशी करोड रुपयाची संपत्ती आमच्या जवळ पाठवली, फक्त आम्हाला कळली नाही. हे आमचं दुर्दैव आहे. त्याची किंमत कमी आहे का? सगळ्याची किंमत कमी आहे का? फुकट मिळालंय त्याच्यामुळे किंमत कळली नाही. आणि बाजार दर असा आहे, जिथं विकतं ना तिथं दरच नाही. अरे 3.5 हाताचा नरद्या फुकट दिलाय, किंमत नाही कळली. कळते किंमत कधीतरी कुठल्या तरी एखाद्या रोगाला जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये जातो ना, मला त्या दिवशी त्याची किंमत कळल्याशिवाय जातो. कोरोनाच्या काळात लोकांना कळली किंमत स्वतःच्या देहाची. कोरोनाच्या काळात अरे पेट्या घेऊन डॉक्टरांच्या पुढ्यात उभे होते, नाही वाचवू शकले जीव. किती किंमत आहे याची? किती किंमत आहे त्याची? एकेका पार्टची जर एवढी किंमत आहे, संपूर्ण देहाची किंमत किती आहे? सगळी इंद्रिय फुकट दिले आपल्याला. इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायणा सेची माणसाने जन्माला घातलं, माणसाच्या जन्माला देवाला घातलं. सगळी इंद्रिय दिले, 2 डोळे दिले, 2 हात दिले, 2 पाय दिले, 1 जीभ दिली, 1 तोंड दिले, 2 किडण्या दिल्या. किडण्या किती आहेत माणसाला? किडण्या किती आहेत? 2. काय जणांची आता गुटखा खाऊन सोडली किडनी. आता नवीन एक फॅशन आले, विमल फुकट मिळते आता. अरे एवढी पॉकेट किडनीच बात केली. एका किडनीची किंमत साधारण बाजार भाव काय सध्याच्या किडनीचा? बोला की राव, तुम्ही कुठं दिले, तुम्ही कुठं घेतले? मोठं बोल पण रेटून बोल. एका किडनीची जर 5 लाख किंमत आपण पकडली तर आपल्याला किडण्या किती? इथंच किती झाले? अजून सगळं तसंच आहे. 1 डोळा बाधा, 1 डोळा नवीन बसवायचा आहे, 3 लाख. एका डोळ्याला 3 लाख. 2 डोळ्यांचे 10 बाकी तर तसंच ठेवलंय. बायपास कुणाचं झालंय? बायपास ब्लॉकेज. डॉक्टर 3.5 तासाचं ऑपरेशन करतात. किती? 3 ते 3.5 तास. माझा डॉक्टर पुण्यात डॉक्टर त्याच्यामुळे काही विषयच नाही. पण ते डॉक्टर कुठले ते आम्हालाच माहिती आहे. आमच्या देहाचं, आमच्या ब्लॉकेजचं ऑपरेशन 3 ते 3.5 तासाचं. 1 ब्लॉकेज, 2 ब्लॉकेज, 3 ब्लॉकेज. बरोबर आहे ना सर? 3.5 तास आपलं हृदय सांभाळायला डॉक्टर किती घेतात? 3.5 तास आपलं हृदय सांभाळायला, ते ब्लॉकेज काढायला 4 ते 5 लाख रुपये घेतात. कोरोनाची पहिली गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, अजूनही तुम्हाला त्याला जिवंत ठेवलंय. आणि त्यानं तुमच्यापासून किती घेतले? वेडा
देवे दिला देह भजन 84 लक्ष एवढे फिरवायला फुकट दिला, भजना करता दिला, पण माणसाची जात एवढी हुशार, त्याला वापर केला भोजना करता, 3 टाइम खाना 2 टाइम सोना आणि बीच का टाइम रिमोट दबाना, बस बाकी कुछ नहीं करना. अरे भजन करणं फक्त पांढरी टोपी वाल्यांचंच. नाहीतरी आता पांढरी टोपीवाला कोणाला आवडते? बुवा दिसला तर दिसला की लोकांच्या कपाळात बसला. लगेच म्हणतात काय बुवा चकाचक इस्त्री मिस्त्री कडे काय कुठे आहे तुमचं वट भरणं? म्हणजे आम्ही वट भरायला जातोय रे. तुमचं आपलं बरं आहे. अरे बरंच आहे ना, बरंच आहे ना. 3 टाइम मजबूत भेटते. कुठला बोर काय मला सांगा. शुद्ध विचार पोटी पडेल बरंच काय कमी आहे मला. कोण घाबरत नाही आपल्याला. आणि एक सांगतो महाराज म्हणलं तुमच्या माहितीसाठी, जगाकडे नाही बघायचं, स्वतःकडे बघायचं. महाराज आपल्याला जग जरी घाबरत नसलं तरी वजन आहे वजन. एक तरी घाबरत आहे आपल्याला. घाबरत आहे का नाही? नाही कुवाचा वापर कुठं नाही. लहान पोर रडत तिथं रडत त्याची मम्मी खाऊ देऊन गप्पच होते. शेवटी पोरगा ऐकला नाही म्हणजे कारण त्याला तेवढ्या पुढचं काम होतंय, बाकीचं काय. सडकीला आता तर फुकट दिला महाराज. 184 तो योनी फिरून आपण आलो. एक योनी कोटी फेरा मला तेव्हा एक उपकार केला. 3.5 हाताचा नरद्या फुकट दिलास. ज्या ठिकाणी ज्या इंद्रियाची गरज आहे किती इंद्रिय त्या ठिकाणी दिलेस. पण एवढं सगळं करून 80 लक्ष योनीमध्ये भोगता आलं नाही. ते भोगण्या करता या कलियुगामध्ये पाठवतेस ना. एक काम कर, तू आपलासा करण्याकरता जोपर्यंत माझ्या देहावर विश्वास आहे, तोपर्यंत माझा देहावर अभिमान आहे, तोपर्यंत तुझी माझी भेट होणार नाही. त्याच्याकरता एकच कर. काय कर?
आणखी एक उपकार कर, या देहामध्ये तू मला कळण्याकरता मला देहाचा विसर पडला. आमचं जास्त प्रेम कशावर आहे? देहावर. ज्याच्यावर तुमचं जास्त प्रेम आहे तो कसा आहे? नसीबंत पाळण्यामध्ये झोके देताना उपदेश करते मला, अरे भविष्यामध्ये तू मोठा होणार आहेस आणि मोठा झाल्यावर या देहावर भरोसा ठेवण्यासारखं काही नाही. हा देह नसेल वरून चिकना हेकना देखना पावडर लावा तसं गुळगुळीत फेअर अँड लवली लावा, मिशीवरचा केस फक्त पांढरा होऊ द्या. एक मिशीवरचा केस पांढरा होऊ द्या. ती मेहंदीची पाकिट, ती एवढी वाटी, तो एवढा ब्रश आणि समोर असा गडगड गरज आहे का? गरज आहे का? अरे शाळा नटवायचं, त्याला नटवा. हे नश्वर, हे जाणार, हे नाशिवंत, हे जाळायचं. मन कोणाच्या ताब्यात? मनाच्या. आपलं मन कसं आहे? माशी सारखं आहे. माशी माशी बघितली ना, सगळ्या ठिकाणी बसते, फक्त एका ठिकाणी बसते. इस्तवावर माहिती आहे ना, तिला जर इथं आपण बसलो तर बिन तलाट्याचा सातबारा आपल्या. मासी जशी निखाऱ्यावर बसत नाही, तसं माणसाचं मन देवाजवळ येत नाही का? एका मनाला दोन बायका, एक प्रवृत्ती, दुसरी निवृत्ती. दादा मनाला दोन बायका आहेत, आपल्याला एक. ती सुद्धा घरात निघताना
सांगते आराताना बघा लाईट गेली तर घरात या नाही मनाच्या दोन एक प्रवृत्ती दुसरी निवृत्ती प्रवृत्तीला 12 निवृत्तीला प्रवृत्तीला 12 मुले 6 मुली 6 मुलगे त्या पोरांचे नाव सध्याच्या अल्बम मध्ये नाही सापडणार तुमच्या काळात अल्बम बरा होता तुमच्या काळात नेट नव्हता माणसं नीट होती महाराज खरंच बाबांचा काळ चांगला होता नेट नव्हता अजून पण नीट बसताय तुमचा काळ बरा होता परमार्थिक माणसं कमी होती कीर्तनं कमी होती पण आपल्या मुखातून देवाचं नामस्मरण करण्याकरता आपल्याला होणाऱ्या मुलांची नावं तो काळ बदलला आता नारायण नाही वासुदेव नाही केशव नाही अल्बम बंद पडला तो अल्बम बंद पडला आता नवीन अल्बम ऋतिक शाहरुख सलमान त्याच्या पुढे खान तिथं कधी खान खान झाली की तिथं झाली कलियुगामध्ये झाले धर्माचे नावाला सुद्धा काहीतरी अर्थ असायला पाहिजे बरोबर आहे का नाही बाबा नाव प्रकाश लाईट गेली ती बॅटरी शोध नाव काय ज्याचं नाव प्रकाश तू लाईट गेला म्हणजे बॅटरी शोधायला तर काढा काय व्हायचा नाव प्रसाद उठला की गल्ल्या शोध नाव सुलोचना चष्म्याशिवाय दिसना चष्मा काढली की उलटली अरे मनाला 6 मुलं झाली काम क्रोध लोभ मद मत्सर आणि अहंकार हे 6 उंदीर आणि मुली झाल्या आशा मनशा तृष्णा इच्छा कल्पना आणि वासना या 6 खुशी हे 6 उंदीर याला आतून लागले आतून ओले मृते गेले मंदिर याने एवढा नाशिवंत बनाला किती नाशिवंत आहे केला कधी विचार आपण आमच्या देहावर स्वतःच्या देहावर आम्ही कधी विचार केला किती नाशिवंत आहे माहिती आहे तुम्हाला नाही 2 मिनिटात सांगतो मला जरा माहिती आहे माझं प्रमाण एक विंचू माहिती विंचू बरं वाटतं ना बघितल्यावर विंचू बघितल्यावर जर एवढं बरं वाटतं तर भेटल्यावर वरातीत कमी नसतो तेवढा घरात लाद्यावर 2 विषाचे थेंब या शरीरात जर विंचवानं सोडले तर माणूस हायपर होतो हायपर कदाचित त्या विषानं हा माणूस मरतो देखील विंचू किती विषारी केवढं विष विंचू असं पण बाबा त्याच विंचवाला भिंतीवर सरपटणाऱ्या पालीनं बघितलं तर पाल असं बरेच पाली आहेत
विंचू खाते म्हणजे विंचवाचं विष कोण जिरवतं? पाल जिरवते. त्याच पालेला आपल्या घरातल्या एखाद्या कोंबड्यानं बघितलं तर कोंबड ते पाल कोंबड जिरवतं. विंचवाचं विष पाल जिरवते, विंचवाचं पालीचं विष कोंबड जिरवतं. कोंबड त्याच कोंबड्याला किती नाशिवंत शरीर रोगाचे भंडार, शरीर दुःखाचे शरीर दुर्गंधीचे नाण्याची एक बाजू झाली. पण याच नाण्याला दुसऱ्या बाजूला सांगतात अरे जगामध्ये एकच देह असा आहे की याच देहाने करणी करेस नरका नारायण बन जाय. याच देहानं ज्ञानेश्वरीचं पारायण करता येतं. याच देहानं रामाचा पिता लक्ष्मण त्याला चुलता सीतारामाची माता दशरथ बरेच वर्षे श्रावणात राम विजय लावला होता पण हा विषय कधी आलाच नाही. बरेच वर्ष श्रावणामध्ये राम विजय लावला होता पण हा विषय कधी आलाच नव्हता. अरे रामायणामध्ये एवढं सांगितलंय दशरथ हाच रामाचा पिता आहे आणि बुवा सांगतो राम रामाचा पिता, लक्ष्मण त्याचा चुलता, सीता रामाची माता, दशरथ राजाला त्याला कळण्याकरता देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी आहे ना रामाचा पिता आहे का नाही? कारण दयामध्ये असता राम सर्व सुखाचा राम भ्रांतीचे काम अरे आम्ही विषय उडी बोललेली शिव त्याच्यामुळे आता राम कळलेला नाही. बघा साधं उदाहरण सांगतो. साधं उदाहरण मी गावठी आहे महाराजांना आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात राहतो. तसं माझं गाव महाराज छोटं होतं पण 2019 ला पडद्यावर आलं. जे चिपळूणमध्ये धरण फुटलं खेकड्याने फोडली होतं ना आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते माझं गाव आहे. अजूनही माझ्या घरात बिबट्या येतो. महाराज नाही फार मोठा नाही जे आपण असं ठरले ते इतरांचे द्यावे जाणे तुम्ही सोडावे सगळ्या असल्या संतांचे आशीर्वाद आहेत म्हणून नारदाच्या गादीवर आहे.
नाहीतर आमची काय मला चला. आपल्या गावात जर एखादा जास्त माणूस आजारी आहे, सिरियस, अति सिरियस, हॉस्पिटलमध्ये सलाईन चढत नाही, इंजेक्शन घुसत नाही, डॉक्टर म्हणले घरी घेऊन जा, काल तोपर्यंत खाऊ दे, जाईल ते दिवशी जाऊ दे, आणतात घरी. घरी आल्यावर सगळे रात्रभर बसतात. आता जातंय मग जाते. त्या घरातल्या सुनांची चढाओढ चालते. कुणाचं पहिलं दूध पित आहे, धाकटीचं पित आहे का माझाचं पित आहे. रात्रभर त्या माणसाला जागवत असतात. एखादा माणूस रात्री नाईट शिफ्टला गेला असेल महाराजांसारखा, सकाळी जेव्हा येतो तेव्हा कळतं खालच्या घरातले ताते सिरियस आहेत. ते कोपऱ्यावरच्या माणसाला विचारतं, का रे ताते कसे आहेत? बघणारा काय म्हणतो माहिती का, ताते ना कोण बघितलं काय ताते ना. तात्याच्यात काय राम नाही, तात्याच्यात बोलतात काय म्हणजे बोलत नाही, आवाज ऐकला हात वर करतात. तात्याच्यात राम नाही तर तात्या हात वर करतो. अरे 4 दिया शरीरामध्ये राम आहे, तात्या हात वर करतोय, 4 दिया शरीरामध्ये राम आहे, अंतरंगाचं राम आहे. तर आमचं शरीर राममय आहे, मग राममय शरीराचा आपला राम कोण? राम रामाचा पिता लक्ष्मण, त्याचा चुलता कुठला? काच्यावाडीला. अरे अंतरंगातला राम जाणण्याकरता या शरीरामध्ये 2 गोष्टी चंचल आहेत, एक लक्ष आणि दुसरं मन. लक्ष आणि मन एकत्र आलं की काय झालं? लक्ष अधिक मन बरोबर जमलं. सीतारामाची माता कुठली? दादा जगामध्ये सत्य 2 आहेत, एक ब्रह्म आणि दुसरी माया. ब्रह्म आतमध्ये, पण आम्ही मायेत गुंतल्यामुळे आतलं ब्रह्म आम्हाला सापडलेलं नाही. ती माया म्हणजे आतल्या ब्रह्माची माता, तिचं नाव सीता. दशरथ राजा नात्यानं कुठला दशरथ? किती इंद्रियाचा रथ? हा 10 इंद्रियाचा रथ आपल्या रामाचा कोण हे जाणण्याकरता देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाणी मुद. अनादी कालापासून चालत आलेला मारुतीच्या मंदिरातला सप्ताह आहे. महाराज मला एकानं प्रश्न विचारला होता, हनुमंताच्या भावाला कुणाची मुलगी दिली? मी म्हटलं त्या लग्नाची पत्रिका मला नाही आली, या वाडीतला पण येता स्वतः काय माणसं प्रश्न विचारतील काही सांगता येत नाही ना. आपल्या कोकणामध्ये ठरलेलं आहे, त्यांना असं वाटतं आत्ताचे कीर्तनकार म्हणजे पहिले नाचातले सुरुवातीला नवीन कीर्तनकार होतं. नवीन कीर्तनकार महाराज लोक अशी पाठ थोपटायची, अशी एक नंबर एक नंबर. एक म्हातारं भेटलं ना, 1 नंबर कीर्तन, पण एक शंका आहे. म्हणलं काय कीर्तन 1 नंबर, शंका काय? म्हणजे प्रश्नच नाही तुझ्या कीर्तनाबद्दल, शंका आहे. म्हणजे काय? आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशावर? मी म्हणलं आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर. काय म्हणतो काय? एक सांग, जर पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर आहे, शेषनाग कशावर? मी म्हणतो भगवान शंकराच्या गळ्यात आहे. शेषनाग जर शंकराच्या गळ्यात आहे, शंकर कशावर? मी म्हटलं नंदीवर आहे. व शंकर जर नंदीवर आहे तर नंदी कशावर आहे? तुझ्या म्हाताऱ्याच्या उरावर आहे. जेवढं पाहिजे तेवढं घेऊन हो ना. मग हा कशावर आहे, तो कशा? आता ते म्हणणार नाही ना माझा म्हातारा कशावर आहे. कीर्तनकार 40 गावचा पाणी पियालेले कीर्तनकार तुम्हाला ऐकणार. तसं महाराज मला एखादा प्रश्न विचारला, हनुमंताच्या भावाला कोणाची मुलगी दिली? महाराज म्हणलं जमलं तर धर, नाही तर ते सोडून हनुमंताच्या भावाला जनक राजाची मुलगी दिली. ते म्हणजे मग जनकाची मुलगी प्रभू रामचंद्राला. आणि मग मारुतराय कुणाचा भाव आहे? आणि ज्याच्या नावाला
शब्द बसवतोय प्रभू रामचंद्रांचा 5वा भाव आहे, पण कधी कळेल देहाचा विसर काढी. कडा रामायण कडा महाराज अजयराजाचा मुलगा दशरथ. दशरथाच्या राण्यात 3, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. तिन्ही राण्यांना मुलबाळ नव्हतं. पुत्रप्राप्तीसाठी स्वतः पुत्रकामेष्टी यज्ञ झाला, त्याच्यातून पायस्थान आलं, त्याचे 3 भाग झाले. पहिला कैकेयीच्या कौशल्याच्या हातावर, दुसरा सुमित्रेच्या, तिसरा कैकेयीच्या. गडबडीतच झाली. त्यावेळेला दशरथ राजाची जास्त आवडती कोण होती? सोडलं दशरथ राजाचा आपल्यावर घेऊया. कलियुगात सख्या एका माणसाला सख्खी एकच बायको असेल ना, लय प्रेम. हा, सख्या एका माणसाला सख्खी एकच. कदाचित जर दुसरी आली तर ते प्रेम 50-50. आणि त्याच्यातून तिसरी आली की पहिल्या दोघींना राजीनामा. मला दशरथ राजाचं कसं झालं, कुठली गोष्ट विचारायची कैकेयीला, पण प्रसाद देताना 3रा नंबर अहंकार जागा झाला. म्हणजे राजे आपला अपमान करतायत, जा म्हणजे प्रसाद खाणार नाही, बघत बसली. बरोबर आहे, त्या प्रसादाकडे बघत बसली. तेवढ्यात आकाशातून घार आली. त्या घारीनं कैकेयीच्या हातावर टिकलं. ज्या घारीनं कैकेयीच्या हातावरचा पिंड उचलला, ते घार पूर्वी जन्मीची होती. आज तर काय घारच आहे ना, घार घार आहे ना, घार आहे ना, येते ना आपल्याकडे वाडीत, गावात. घार घार आहे का नाही? घार काय नाही देऊ, काय नाही आपल्याकडून. कुणाचं? कोंबडीचं. तुमच्या समोर जर कोंबडीचं पिलू घालीन नेला, तुम्ही काय करता? आवाज बोंबाटा कशाला करतो? न्याला न्याला न्याला. ती जायचे तिनं न्याला, तुझी आग कशाला होती? तिनं न्याला, हा पुऱ्या गावात न्याला 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 न्याला. ज्या गाडीनं कैकेयीच्या हातावरचा पिंड उचलला, ती घार पूर्वी जन्मीची, सुवर्चसा नामे स्वर्गीची वरंगना, ब्रह्मशापी झाली. आता इंद्राच्या दरबारात नाचणारी रंभा एक दिवस दारू पिऊन नाचली, तोल चुकला. ब्रह्मदेवानं शाप दिला, पृथ्वी तलावर तो घार बसून आज टाकायला. घार आहे का? घार झाली. किती दिवस पियाली? अरे जी एक दिवस पियाली ती कायमची घार झाले. म्हणजे आता रात्रंदिवस पिता येत. लिहून ठेवा तुम्ही, पुढच्या जन्मात कोण आहे. तुझ्यावर काय टेन्शन आहे का? तसं काय असेल तर मला सांग, आम्ही दोघं सगळ्या तुला विचार करू. मला ऐकलं का? एक दिवस दारू प्यायला, एक दिवस कायमची घार झाली. अरे आताची आमची तरुण मंडळी ते व्यसनात बाद झाली, व्यसनात बाद झाली. 12-12, 13-13 वर्षाची पोरं महाराज धरतीपश करायला लागली सध्या. पुढे पुन्हा देवाला हिरारी तुका म्हणे माझी भाग, मिळालेल्या 3.5 हाताच्या साध्य करायचंय. माझी तरुण मंडळीला नम्र दिवशी विनंती आहे, व्यसनापासून बाजूला व्हा. नको नको ती व्यसन लागेल माझ्याच. दारू हे व्यसन चांगलंय का? नाही तसं चांगलंय, पण सध्या दारू पिण्यामागे 4 फायदे आहेत. क्षमा मागून सांगतो, बाबांची पण क्षमा मागून सांगतो. लोक बाबा फुकट दारू पियत नाही. सध्या दारू पिण्यामागे 4 फायदे आहेत. फायदा नंबर 1, दारू पिणारा माणूस कधी म्हातारा होतो. फायदा नंबर 2, दारू पिणाऱ्या माणसाला कधी कुत्र चालत नाही. फायदा नंबर 3, दारू पिणाऱ्याच्या घरात कधी चोरी होत नाही. आणि फायदा नंबर 4, दारू पिणाऱ्याला आपल्या आई वडिलांचं वर्ष श्राद्ध घालावंच लागलं. फायदा नंबर 1, दारू पिणारा कधी म्हातारा होत नाही. काय येऊ लागले का?
एवढी पिते 22 वर्षात लिव्हर फुटते 23 वर्षात. आता 23 वर्षात वर गेला की म्हातारा व्हायचा समज कुठे येते? फायदा नंबर 2 दारू पिणाऱ्याला कधी कुत्रच चालत नाही, कारण त्यावेळेला जास्त अक्कल कुणाला असते? रस्त्यात सरळ येतं का कुत्र? म्हणजे ह्याच्यात तंगड्या खाली आपण मारण्यापेक्षा आपण बाजूला कुत्र बाजूला होतं त्याला मोकळं काढून देतं. फायदा नंबर 2. फायदा नंबर 3, दारू पिणाऱ्याच्या घरात कधी चोरीच होत नाही. काय चोरायला कमी पडली की हांडा इकतोय, कळशी इकतोय, त्याच्यामुळे चोरी होत नाही. फायदा नंबर 3. आणि फायदा नंबर 4, दारू पिणाऱ्या आपल्या आई वडिलाचं वर्ष श्राद्ध घालावं लागत नाही. जगाला तर घालील ना बाबा. असे 4 फायदे त्या दारूत आहेत. आमच्या तरुण पिढीला ते व्यसन सोडूसं वाटत नाही. या महाराष्ट्रात आणि या धर्माचं दुर्भाग्य आहे. विडल त्या घारीने काही हातावरचा पिंड उचलला. मारुतरायची माता अंजनी एक मुलगा होऊन 60,000 वर्ष तपस्या केली. ऋषमुख पर्वतावर किती हजार? आमच्या या वर्षी लग्न नाही झालं तर पुढच्या वर्ष हातात येईल 50 नवस. आज नावाचं तोरणी सगळी राहण्याची. पण आमच्याकडे हलकट पद्धत आहे. मी माझ्याकडचं सांगतो, परत जायचं याला. माझ्याकडे उलटा सुलटा बोलला असता आमच्याकडे पद्धत आहे, त्याला बाकी येतच नाही. पण मी माझ्याकडचं सांगतो. आमच्याकडे लग्नाची वरात मारुतीच्या दारात. नाचणारे रातभर नाचतात, ह्याच्या अंगण्यात उताना पडतात. आणि मग पाया पडायला नवरा नवरी आज जाते तेव्हा ती नवरी नवऱ्याला चिमटा करते. सगळे झोपलेत नवस बोल. ते पण अर्ध्या डोक्याचं मारुतीला नवस म्हणते. वर्षाच्या आत पाना लागू दे, सत्यनारायण गावाला जेवण. नवस कुणाला? कसला? पाण्याचा. तो माझ्याच लग्नाचा पत्ता नाही, मी डोंगराव आहे. ऋषमुख पर्वतावर 60,000 वर्षाचा पैसरी आहे. भगवान शिव प्रसन्न झाले. एरी माने माझं वावाईचा पुत्र एकच दे, पुत्र वावा गुंडा त्याचा. मग भगवान शंकराने सांगितले, अयोध्येतून उडालेली गार ज्या गारेने काही हातावरचा पिंड उचललाय, चैत्र शुद्ध पौर्णिमेला बरोबर तुझ्या मस्तकावर येईल. आम्ही वायुदेवाला आज्ञा देतो, गाडीच्या मुखातला पिंड पडेल तुझ्या हातावर. ठरल्याप्रमाणे अयोध्येतून उडालेली गार ज्या गाडीने कैकेयीच्या हातावरचा पिंड उचलला, ती चैत्र शुद्ध पौर्णिमेला ऋषमुख पर्वतावर अंजनी माता जिथं उजळ धरून बसली होती, बरोबर डोक्यावर आली. महादेवानं वायुदेवाला आज्ञा दिली, जोरात वारा सुटला, गाडीच्या मुखातला पिंड सुटला, अंजनीच्या हातावर पडला. अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी मग मारुतीला या मुलगा कुणाचा? मग हनुमंताच्या भावाला शनक राजाची मुलगी दिली. हे खरं आहे की खोट आहे हे जाणण्या करता देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाणी मज. तू कोणाला देवाजवळ सांगणार? देवानं सांगितलं जर हा वर तुला हे मागणं दिलं, उपयोग काय? अभंगाचं दुसरं चरण.
कशाचं आहे? जीवाच्या सुखासाठी की देहाच्या सुखासाठी? अरे देहाच्या सुखासाठी विज्ञान प्रज्वल आहे. सध्या विज्ञानानं अनेक 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 देहाला सुख मिळेल अशा वस्तू बाजारात आणल्या. वास्तव त्याची गरज नाही, पण माणसं आणल्याशिवाय. उदाहरण सांगतो मलाच. उदाहरण सांगतो. आजी बसल्यात कोपऱ्यात, जरा भेटी सोडून बसल्यात तर बरोबर आहे. काय होतंय आता सध्याचा सीझन लय बेकार. भेटीचा आधार घेऊन कोण येईल तुम्हाला भेटेल मला सांगता येईल. जाऊ दे. आजी तुमच्या काळात धुणं धुवायला कुठं जात होता? धुवायला पुढं नदीवर. अजूनही सणसणीत आहेत, मांडी घालून बसतात. विनोद नाही बरं का, विनोद नाही का? आज वय वर्ष 70 आहे तुमचं. काबाड कष्ट केलेले अजूनही मांडी घालून बसतंय. बरोबर आहे ना? त्या काळ एक असा होता जेव्हा नदीवरचं धुणं होतं, त्या टायमाला शारीरिक व्यायाम होत होता. शासनाने एक ठरवलंय, शारीरिक कष्ट कमी करायचे, नद्या बंद करायच्या, याला घरच्या घरी काम द्यायचं. तो खोका 25,000, 35,000, 40,000. बरं शेजारने आणलं की हिच्या पोटात दुखायला. बघा शेती करून आणलाय नाही तुम्ही, कामावर बोनस घेताव, करताव काय? त्याचे शारीरिक कष्ट कमी करायला ते धुण्याचं मशीन घरी आलं का नाही? जोपर्यंत वॉशिंग मशीन नव्हती तोपर्यंत कुणाच्या कमरेला पट्टा. आताची परिस्थिती काय विनोद नाही बरं का, विनोद समजू नका तुम्ही. मला शारीरिक व्यायाम बंद झाला, सगळं उभ्यानच बटनावर धुवायचं, सुकवायचं, चोळायचं, बसणं नाही, उठणं नाही, टाईटच एकदम. डॉक्टर म्हणजे आता पर्याय नाही, लावा पट्टा. झोपताना पट्टा, उठताना पट्टा, बसताना पट्टा, चालताना पट्टा. काय जर म्हणतात जाताना पण घेऊन जातो. विनोद आहे का? विनोद आहे का? अरे विज्ञानाने एक वस्तू तयार केलेली शारीरिक कष्ट कमी करण्याकरता, पण ताई एवढा त्रास दिला, एवढे मणक्यात गॅप पडले, एवढे पडले की ते डॉक्टरला सुद्धा लावले नाही. वस्तू सुखाला आणली, काय दिलं? चला इकडे येऊया आता. शेतीप्रधान देश आहे आपला, शेतीप्रधान कोकण आहे. बाबा तुमच्या काळात अशी शेती होती की स्वतःची कमी पडत होती म्हणून दुसऱ्याची करत होतो. मक्यान करत होतो, वाट्यानं करत होतो. मला शेतीप्रधान कोकणात त्या काळात भातही पिकत होता, नाचणीही पिकत होती, वरीही पिकत होती. पण गंमत अशी व्हायची, शारीरिक कष्ट जास्त होते पण उत्पन्न कमी होतं. सरकारनं त्याच्यावर फोकस टाकला, कष्ट कमी करूया, उत्पन्न वाढवूया. मग उत्पन्न वाढवण्याकरता नवीन बियाण आलं, एक काळी. दुसरी लावायचीच नाही. बरं ती एक 5 एकरला 1 किलो भागलाच. गंमत अशी झाली, एक काळी शारीरिक कष्ट कमी, उत्पन्न जास्त. डोंगरी शेत्या सुटल्या, डोंगरच्या शेत्या बंद झाल्या. आणि ज्या दिवसापासून या कोकणातून नाचणी आणि वरी हद्दपार झाली, त्या दिवसापासून प्रत्येकाच्या घरात 2-2, 3-3 पेशंट डायबिटीस आहे. विनोद आहे का? विनोद आहे. काय विज्ञानानं प्रगती केली, आणि विज्ञानाने एकच प्रगती केली की माणसाला शारीरिक दृष्ट्या कमजोर करायचं आणि त्याच्यातून त्याचं जीवन लवकर संपवायचं. ते सुख विज्ञानात दिलं नाही, परमार्थिक सुख असे ते मेल्यावरही मिळतं आणि त्याच्यातून या जीवाला सुख. आता विज्ञान काय घेऊन बसलं? आज ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे आपल्याकडे, परंपरा आहे. किती वाचक आहे? तर हात बघ किती? 24. लोकसंख्या किती? नाही, वाढीची लोकसंख्या किती? विनोद नाही बरं का, विनोद नाही. ज्ञानेश्वरीचं पारायण करायला सुद्धा पूर्वी जन्मीचं सुकृत असायला लागतंय. विज्ञानानं झेप घेतली ना, ते
ते विज्ञान आमच्या शास्त्राचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना विज्ञान जन्मित आहे. का पारायण करावी आजही आमच्या कॉलेजच्या मुलांना माहित नाही ज्ञानेश्वरी कुणी लिहिली. आमची कॉलेजची मुलं सांगतात ज्ञानेश्वरी कुणी लिहिली, म्हणजे ज्ञानेश्वरांनी लिहिली. खरं आहे का खोटं? हे खरं आहे का खोटं? खरं आहे ना? ज्ञानेश्वरांनी लिहिली ना? हे ताई तुला ज्ञानेश्वरांनी लिहिली ना? हा ना? एक नंबर चुकीचं उत्तर आहे. माऊलीने सांगितली बाबा आणि मेलेल्या मुर्द्यानं लिहिली. शके बारो से बारो करे लिखा के भी ज्ञानेश्वरी सचिदानंद बाबा करे लिहिलं बुलाला. कोण लेखक? कोण सच्चिदानंद बाबा? आणि चौघांच्या खांद्यावरून निघालेलं मडे. आणि त्यावेळेला पद्धत होती मालक गेला की मालकीनीनं सती जायचंय. आता नाही ना तुमच्याकडे कोण जात महाराज? सती भाग्यवान आहे तुम्ही. आमच्याकडे पद्धत चालू आहे अजून सतीची. माझी जाते अजून सती. अरे बाजाराच्या यादीतली एक वस्तू मालकान कमी आणली की बायको सती जायला. घरात भांड्यावर भांड आपटलं समजायचं सती गेली. विनोदाचा भाग मला विनोद नाही. चौघांच्या खांद्यावरचा म्हणाय निघाली सच्चिदानंद बाबाची पत्नी. मरायचं तर आहे, जायचं तर आहे, पण मरताना एका सत्पुरुषाचं दर्शन घ्यावं म्हणावं. कारण माऊलीच्या पुढं वागल्यावर माऊलीच्या मुखातून अष्टपुत्र सौभाग्य होते. बाईनं माऊलीला विचारला आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या? विज्ञानाबद्दल बोलतोय बरं का, हे विज्ञानाबद्दल बोलतोय. माऊली त्याला मला सांगितलं काय चुकलं मध्ये? अरे तुझ्या अंगावर एक हिंदुस्तान वारीचा वेश आहे, नऊवारी साडी आहे, साडीचा पदर डोक्यावर आहे, कपाळाला कुंकू आहे, हातामध्ये हिरव्या बांगड्या आहेत. ही आमच्या धर्माची ओळख आहे दादा, ही आमच्या धर्माची ओळख. आज विज्ञानानं डोक्यावरचा पदर काढला, खांद्यावर आणला. मी देवाला सांगितले तेवढ्यावर ठेव, आणखी खाली आणला तर लय हातामध्ये हिरव्या बांगड्या, कपाळाला कुंकू आहे. आज हिंदू धर्मातल्या स्त्रीचं सौभाग्य जर काय असेल तर तिचं कुंकू आहे दादा. का तुम्ही कुंकू कपाळाला लावायचंय सांगा मला? कारण काय त्याच्या मागचं? आणि या प्रश्नाचं उत्तर मला विचारण्यापेक्षा ज्याच्या मंदिरामध्ये आमचा सप्ताह आहे ना, कधीतरी त्याला प्रश्न विचारा, त्या प्रश्नाचं उत्तर मारुतीला देईल. सीतामाई आंघोळी करून सज्जामध्ये कपाळ लावून कुंकू लावून केस विंचरताना भांगात कुंकू टाकताना मारुतीला पाहिजे. सीतामाईला प्रश्न विचारला मारुतीला, मैया अरे कपाळाला जर तुझ्या कुंकू आहे, तुझ्या भांगात कुंकू का? सीतामाईला उत्तर दिलं मारुतीला, सौभाग्य स्त्रीच्या अंगावर जेवढं कुंकू जास्त तेवढं तिच्या मालकाचं. आता तुम्ही उद्या बघा कुणाचे असला तर तुमचं आयुष्य उद्या बघा, नाही तर आता मारामारी करा. काय धर्म कळलं? या ज्ञानेश्वरीच्या अध्यायावर आज विज्ञान पुढे गेलंय. तुम्ही वैज्ञानिक सुखाबद्दल जाऊ नका. खरं जर सुख असेल तर पारमार्थिक सुखाचा आनंद घेण्याकरता तरीचा जीव सुख पावे माझा परवेगी शिराज पडवारी. काय केलं विज्ञान? अरे तरुण पिढी बिघडवण्याचं काम जर इथं कोण करत असेल तर त्याचं नाव महाराज. काही गोष्टी चांगल्या आहेत पण आमची तरुण मंडळी ते घेत नाही. ज्याला घ्यायचं नाही ते घेतल्याशिवाय घरात नाही. काय तुमच्या विज्ञानाला देवे लावली सांगितलं मला? आज जगात जे घडतंय ते आपल्याला घरात बघायला मिळतंय. बाबा खरं आहे का खोटं? जगात जे घडतंय ते आपल्या घरात बघायला मिळतंय एवढ्याशा पडद्यावर. त्याचं मराठीचं नाव आहे दूरदर्शन. कोण आहे त्याचा शास्त्रज्ञ? अरे दूरदर्शनचा शोध ज्यानं लावला तो विज्ञानातला शास्त्रज्ञ आहे, तर त्याचा शास्त्रज्ञ आहे संजय.
संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. कुठं ते कुरुक्षेत्र आणि कुठं ते हस्तिनापुर. कुरुक्षेत्रावर चाललेलं धर्माचं युद्ध आंधळा धृतराष्ट्राला संजय नावाची व्यक्ती सांगत होती. म्हणजे पहिल्या सगळ्यात दूरदृष्टी कुणाला आली? संजयाला. कुठं लागला तुमच्या दूरदर्शनचा शोध? काय करतं विज्ञान? पुढं चला. प्रत्येकाच्या हातात आले ना खेळणं. दुसरी तिसरीच्या पोराच्या हातात अँड्रॉइड पीस द्यायची गरज आहे का? गरज आहे का? बरं आपल्या पोरानं आपल्या मोबाईल मध्ये काय डाउनलोड केलंय? कुठल्या बापानं बघितलंय? तुमचा बेडरूम एकीकडे, पोराचा बेडरूम एकीकडे. पबजी सारखे गेम डाउनलोड करतात, रात्र रात्र खेळतात आणि नैराश्यातून जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा आई वडिलाचे डोळे उघडतात. नसतं तिथं तर बरं झालं असतं. सांगा माझ्या विज्ञानवाल्यांना प्रश्न आहे, या मोबाईलचा शोध कोणी लावला? कोण आहे? कोण आहे शास्त्र? आणि या मोबाईलचा शोध जर कोणी लावला असेल याचा प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस जायला पाहिजे. एक दुःशासनानं माझ्या द्रौपदीच्या साडीला हात घातला. 5 नवरे पुण्यात होते, नाही सोडवले. बसलेल्या समाजात नाही सोडवलं. हाक मारली, कोठे गुंतवसी द्वारकेच्या राया, वेळ का सगळ्याला गेला. कुठं हस्तिनापुर आणि कुठं द्वारका आहे? कुठं लागला तो मोबाईलचा शोध? एवढ्या लांबचं पहिलं कुणी कुणाला ऐकून घातलं? अरे जाणण्याकरता तुमच्या हातामध्ये 1.5-2 लाखाच्या मोबाईलची गरज नाही, काल आमच्या अध्यात्माची गरज आहे. काय घेऊन बसतात? मोबाईल मोबाईल मोबाईल. किती लाखाचा मोबाईल आहे दादा? किती लाखाचा मोबाईल असू शकतो सध्या? किती? 40. मोबाईल कुठपर्यंत चालू असतो? सिम कार्ड नीट आहे तोपर्यंत. सिम खराब झालं, मोबाईल गेला. बरोबर आहे? हा किती लाखाचा हँडसेट आहे? हा किती लाखाचा हँडसेट फुकट दिला? हा हँडसेट फुकट दिलाय. याचा सिम कुठं आहे? याचा सिम कुठं आहे? चाललं तर चाललं का? बरोबर आहे ना? हृदय नावाचं सिम आहे आणि याला मेमरी किती आहे? मेमरी आपल्या मोबाईलला 64 GB, 65 GB, 66 GB. याला 2 आहेत, एक लहान आणि एक मोठी. चालवली तर नीट तरी याला अलग लक्षात. चला पुढे. महाराजांचं उद्या कालेचं कीर्तन आहे. क्रिकेट प्रेमी सगळेच आहेत. सध्या भारत पाकिस्तानची मॅच चालली ना की आमची तरुण मंडळी कॉलेजला खाडा आणि त्याच्यातनं एखादा आउट झाला त्याने असं. अरे तू त्याच्यापेक्षा वरचा वाचा तू चुकीशी का म्हणतो? अरे तू जरा तिकडे जायला ना. तू इथं तुझी आड इतकं कशाला होती? विचारतो कोण इथं कामाचा खाडा करून? अरे तो आउट झाला, तो करोड रुपये घेऊन गेला, तुला 150 रुपयाचा मोबाईलचा रिचार्ज पाठवणार काय? विनोद नाही, विनोद नाही. सगळ्या भारतीय क्रिकेट संघाचा पहिला फलंदाज महाराज भारतीय क्रिकेट संघाचा पहिला फलंदाज नाही माहिती? नाही? सचिन तेंडुलकरचा कोण आहे काय? विराट कोहलीचा, महेंद्रसिंग धोनीचा. आणि एक सुद्धा सांगत नाही शान एक काळी मारण्याकरता यमुनेच्या तीरावर अनेक खेळ खेळले. त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी खेळला तो चेंडू आणि पहिली फळी कुणाच्या हातात? भारतीय क्रिकेट संघाचा पहिला फलंदाज कोण? अरे भारतीय क्रिकेट संघाचा पहिला फलंदाज भगवान श्रीकृष्ण जर असतील तर माझ्या भगवंताला ज्याने पहिला चेंडू टाकला त्या गोलंदाजाचं नाव काय? इंडिया. कोण शिकवतो? विज्ञान शिकवतो का आम्हाला? अरे आमचंच आहे. तुझा आहे तुझं पासी अरे तुझा घासी. का खेळले? का क्रिकेटचा खेळ खेळले भगवान? पैसे कमवण्याकरता? अरे नाही, कलियुगात त्या माणसाला या देहाची ओळख पण लागली. किती गडी क्रिकेटला? आपल्यात किती आहे? 11च आहेत ना.
5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 10 आणि 11 किती स्टंप क्रिकेटला आपल्यात किती आहे स्टंप रजत तमानी सत्व स्टंप आहे चौकार मारायचे 3 असून सुद्धा आत्माला दिसत नाही त्याच्याकरता एकाची गरज आहे तो सद्गुरूंकडे मिळतो तो शुद्ध सात्विक चौकार आहे आणि षटकार जर मारायचा असेल तर आतमध्ये 6 घालवायला पाहिजे अरे याच्याकरता क्रिकेटचा खेळ आहे कोणी शिकवला विज्ञानान का ज्ञानान हे सगळं ज्ञानाकडे आहे आणि ज्ञान प्राप्त झालं तर तरीच जीवन सुख पावे माझा धर्मी केशी राजा पुढे चलू थोडस पुढे जातो महाराजांचाच भाग आहे मी नाही आज नाही तर आज भगवान श्रीकृष्णाला मारायला कंसानं पहिला गिराईक सोडलं काय नाही पहिलं गिराईक मागं दुसऱ्यांदा गेला एक बाई पाठवलं की बाई पुतना बरोबर आहे कंसाची सख्खी बहीण विचारलं कंसानं काय बनून झालं काय बनून गेली होती ती मावशी कुणाची देवाची मावशी म्हणजे यशोदेची यशोदा देवकुळातली पुतना राक्षस कुळातली त्याला राक्षस कुळातली बाई जेव्हा देवकुळातल्या बाईची बहीण बनते तेव्हा जुळता जुळता चेहरा पाहिजे का नाही मग यशोदे सारखा चेहरा बनवायला पुतना कुठं बसली चेंडू तुमच्याकडे टाकला यशोदे सारखा चेहरा बनवायला पुतना कुठं बसली कुठं बसला तुमची थोबाडा रंगवायला एवढा सुंदर चेहरा दिलाय त्याला काही गरज आहे का मला विनोदाचा विषय एवढा नाही हे सगळं कोणी केलंय हे नाही विज्ञानानं इथं ज्ञानाची जोड आहे म्हणून विज्ञान आहे आणि ते ज्ञान जर संपादन केलं तर निश्चितपणे आमच्या जीवाला सुख आहे आणि असं असल्यामुळं तरीचा जीव सुख पण देवा काही गोष्टी त्याच्याकरता अडचणीत येतात अडचणीत येणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत पुढचं चरण तावदे चित्ता राखे माया पासी तावदे चित्ता राखे माया मागणं एवढंच आहे तुझी प्राप्ती करण्याकरता सैराट पडणार चित्त आहे ठीक आहे चित्त सैराट आहे पळवीन तिकडे पळतंय पळवीन तिकडे पळतंय एवढं चंचल आहे चित्त सैराट होण्यापेक्षा माणसं सध्या सैराट होणार हे तुकोबाराने त्या काळात माहिती होतं ठीक आहे त्याची वर्ष येणार होती मला तर त्या काळात तुकोबाराने कळलं होतं आणि त्या काळात तुकोबाराय सांगतात पांगुळ देवा
लहान पोरगा असायचं, तनकन उडी मारायचं, ते वरपर्यंत चढायचं. आता गोरप्याचा खेळ गावात आला त्याच वेळेला नेमके 4 चोर त्या खेळात घुसले. चोरी करायची या उद्देशानं घुसले. बिल्डिंग सगळी बघून घेतली, रेकी बिकी केली, 4थ्या माळ्यावरची खोली सगळी बघून घेतली. आता 4थ्या माळ्यावर उडी मारायची, कोण जाणार असं करता त्या गोरप्याच्या खेळात ते लहान एवढं मूल होतं ना, तांदेशी उडी मारायची. हे गिराईक चांगलं आहे, त्याने घेतला साईडला, इकडे रे काय इथं उड्या मारून किती मिळतात म्हणजे 2. आमच्या बरोबरच निम्म पोरगं म्हटलं काम काय, तिकडे गेल्यावर सांगतो, इथं कुठं सांगतो. नेला सगळं काय बघितलं, आणला त्या बिल्डिंगच्या खाली. म्हणजे 4थ्या माळ्यावर 3 नंबरची खोली, दरवाजा उघडल्या कपाट आहे, कपाटाचा दरवाजा खोलला की लॉकर आहे, लॉकर मध्ये दागिने आहे, मार उडी. पोरगा काय उडी मार म्हणजे मार उडी मारतो, वाजवा की पहिला. जोर मध्ये डोकं फिरवलं, वाजवलं तर जागा होतील का नाही. तू तिथे कशी उडी मारत होता, ते वाजवलं होतं म्हणून. तसं तू जर वाजवलंस ना, अशा चाली लावा ना, रंग भरे कीर्तनात. आलं का लक्षात? आताचा जमाना जुन्या चालीतला गेला आहे ना, आहे तुमच्याकडे असेल पण आम्हाला वात्रानं भरतं. चला शेवटी असा रंग भराल ना, बस पुढच्या टायमाला नाही बोलवले मला तरी चालेल. त्याला काल असं आहे, त्याला आवड आहे, त्याला सवड नाही, त्याला सवड आहे, त्याला आवड नाही. काय चाली पहिल्याच फडाच्याच चाली, पण आता एवढा बाजार भाव घसरलाय ना, गरज नाही. दिवसा गणित दर पडायला नाही, खऱ्या चौकडीचीच प्रमाण. आज पहिलंच कीर्तन आहे, मला चौकडीच्या प्रमाणाला आनंद वाटला महाराज. नाही तर रवी महाराज सुद्धा कधी गायला असतात, पण आज काय त्यांचं डोकं दुखतंय मला काय कळत. मी मगाशी सांगतोय सोलकडी कमी खा. राखे पायापासून तुकोबारांची 3ऱ्या चरणात मागणे, हे चित्त आहे देवा तुझ्या पायी ठेव, माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे तरी पायी. हे सैराट नावाचं चित्त आहे ना, हे चित्त एकदा तुझ्या पायाशी गेलं ना की वृत्ती स्थिर होते, आणि ज्या दिवशी वृत्ती स्थिर होते त्या दिवशी त्याची प्राप्ती होते. आमची वृत्ती कशी आहे माहितीये का? एका शाळेची सहल निघाली होती मला, सहल 2-4 ठिकाणी शिक्षकांनी दाखवून झाली, आणि मुक्कामाला एका रात्री एका गावात आले. सगळे महाराज ती मंडळी पोरं घेऊन. त्या गावात होतं फार मोठं गणपतीचं देऊळ, गणपतीचं. शिक्षक मंडळी तिथं आल्यावर गावकऱ्यांना म्हणले आजची रात्र, म्हणले इथं गणपतीच्या देवळात फार मोठी जागा आहे, तुम्ही विद्यार्थ्यांना घेऊन राहा, आम्ही जेवणाची व्यवस्था करतो. झाला मुक्काम ठरला. मंदिरात गेले, पोराने गणपती बघितल्याने सुरुवात झाली. हा एवढा मोठा, ह्याला पूजित कोण असेल? बरं, पुजाऱ्याला पाणी किती कळशा लागत असत, गणपतीच तेवढा होता. घराच्या वरपेक्षा मोठा गणपती होता. याला का लक्षात? आणि मग अशातून ते पोराने बारीक निरीक्षण केलं. कोण सोंडीवर चालला, कोण बेमटावर चालला, कोण ह्याच्यावर चालला, कोण मांडीवर चालला. त्या 2 पोरं बाबा हुशार होती. ती म्हणली एवढा जर मोठा गणपती आहे त्याची बेंबी केवढी असेल. एका पोरानं घातला बेंबीत हात. कैक वर्षाचा गणपती असल्यामुळं बेंबीत बसला होता बिनसूच. पोरानं हात टाकल्यावर जो सटका दिला, पोरग पण हुशार, आपल्याला होणारा त्रास मागच्याला पण होणं गरजेचं आहे.
आपल्याला होणारा त्रास मागच्याला सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि मग त्यांना असा हात काढला मागचा म्हणला काय रे काय काय नाही म्हणला डबल एसी बोट दुसऱ्यान बोट टाकल्यावर दुसऱ्याला तोच दणका पाठीमाग शिक्षक म्हणले भांड्या काय झालं नाही म्हणले एसीला झक मारते. शिक्षकानं हात टाकला तिसरा झटका दिल्यावर एक एक खान मारली लेको खरे म्हणले ते गुरुजी खरं सांगू का हा अनुभव तुम्हाला कधी आला वृत्ती आमच्याकडे पण असंच आहे. एखादा पुढे गेला की त्याची माप काढायची पण पुढे कसा गेला हे बघायचं नाही. या वृत्तीमुळे आम्ही परमार्थाकडे पोहोचलो नाही की वृत्ती आमच्या जागेवर ठेव त्यामध्ये चित्त सगळ वृत्तीचे अखंडित आणि त्याच्यानंतर जर परमार्थ करायचा असेल तर आस भय चिंता लज्जा काम क्रोध थोडावा संबंध याचा माझा. परमार्थाला काही गोष्टी घातक आहेत. परमार्थिक माणसाला आस नसावी. आस चिंता करण्याची गरज नाही. आसची गरज काय अरे देतानाच करोड दिले मागण्याची गरज काय एक नंबर. दुसरी गोष्ट परमार्थिकाला चिंता नसावी. आता माझी चिंता तुझं नाव आहे लक्ष्मी रमणा वासुदेवा. तिसरी गोष्ट भीती नसावी. एकदा का हा देह त्याच्या स्वाधीन केला तर मागे पुढे उभा राहा संभाळी आली आघात निवाराया. त्याच्यामुळे भीतीची गरज नाही. आस भय चिंता. पुढची गोष्ट लज्जा लाज नसावी. लाज आता साजरी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडियला संग काम क्रोध हे सोडियले गेला मोकळा मार्ग सुखाईचा जोगवा. निसंग होऊन भक्ती करावी. आस भय चिंता लज्जा. पाचवी गोष्ट परमार्थिक माणसाला काम नसावा आणि सहावी गोष्ट क्रोध नसावा. एवढं जर असेल तर तरीचा सुख पावे माझा परवे केसीला करून आले. तू को बाय आणखीन काय अरे आहे ना एक मागणी पुढं मागणी ते का हे जी आहे
एकच मागणं आहे का नाम आणि संगत संतांची. आज आमच्या लहान मुलांना संगत कमी पडते. आमच्या घरातले संस्कार आमच्या मुलांच्यावर कमी पडतायत. आजही आमच्या मुलांना माहित नाही ज्या धर्मामध्ये आमचा जन्म झाला त्या धर्मातला नवीन वर्षाचा पहिला दिवस कमी आहे आम्ही संस्कार. अरे आमची पोरं गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या नवीन वर्षाची सुरुवात करणार नाही, पण 31ला रस्ते रंगवल्याशिवाय शोकांतिका महाराज शोकांतिके. एक काळ बरा होता महाराज. तुम्ही जे आम्हाला घडवलंय ना ते दणक्यात घडवलंय. तुमच्या काळात मुलं जर गप्प बसत नव्हती ना तर राट्यास काम व्हायचा, दणक्यास काम व्हायचं. आता जर पोरगे गप्प बसत नाही ना, रडायला लागेल ना तर मम्मी म्हणते वाहा हे तसं नाही का बसणार, त्याला हा मोबाईलची सवय आहे, हिला तोडवणे लागेल. विनोद नाही विनोद नाही विनोद नाही विनोद नाही. अरे काय संस्कार आहेत आमच्या, काय संस्कार आहेत आमच्या. मग ज्या मातीमध्ये शिवराय घडले त्या छत्रपती शिवरायांना जिजामातेचे संस्कार चांगले होते म्हणून शिवाजी घडले. आजही वाटते छत्रपती शिवराय जन्माला यावे, पण स्वतःच्या घरात नाही ते शेजारच्या घरात यावे. शोकाची बाब आहे, शोकाची बाब आहे. नको 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 ना ते संस्कार आहेत. मला एक मुलगा सर सलून मध्ये केस कापायला बसले, किती पद्धतीचे केस कापते आता. हा एक पट्टा वानवा गेलेला, त्याच्यावरचा पट्टा पावली शिवलेला, हाडा चेपलेला आणि गर्वसे कॉम हिंदू आहे. चौकात फटकावा वाचलेला 3 परवटी काढतो मी. गर्वसे कॉम हिंदू आहे. शेंडीची पद्धत बदलली आणि आपली शेंडी इथं आहे आणि बोकड्याच्या अशी मानव आणलेली बोकड्याला अशी हलवायला लागली. मध्ये मध्ये जो रोग आला तर पायात काळा दोरा बांधायचा. काय संस्कार आहेत माणूस, काय संस्कार. तुम्ही विनोद नाही सांगत आहे, विनोद नाही. आपले जर आमच्या मुलांच्यावर संस्कार नीट नसतील ना, भविष्यामध्ये तुम्हाला धर्म विचारूनच लोक मारणार आहेत. तुम्ही माझ्या बहिणीसारख्याच नाही, बहिणीसारख्या आहेत. अरे आपली संस्कृती आपण टिकवायला पाहिजे, आपली संस्कृती आपण टिकवायला पाहिजे. दुःख वाटतं महाराज कधी कधी आमच्या भगिनी जेव्हा कॉलेजमध्ये जातात ना, अरे कळत पण नाही ते आमच्या हिंदू आहेत का मुसलमान आहेत. मी नाही टीका करत, मला टीका करण्याचा अधिकार नाही या गादीवरून, पण आपला धर्म किती श्रेष्ठ आहे मला जगाच्या पाठीवर. आणि आमच्या धर्मासारखा धर्म नाही, आमच्या संस्कृतीसारखी संस्कृती नाही आणि आमच्या गीतेसारखा ग्रंथ नाही. एवढी श्रेष्ठ धर्म संस्कृती असताना त्या धर्माची जर आपणच अवहेलना करायला लागलो तर बाकीचे काय नाही आपल्याला त्रास देणार, काय नाही त्रास देणार सांगा ना. 70 70 80 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा बर्थडे. अरे नदीवर निघालाय तू, जातोय खाली, त्याला जाऊ दे, त्याला घरात नटवायची गरज काय. काय नटवतात, इथं गाजरा इथं गाजरा इथं गाजरा इथं हात इथं अशी लांब टोपी, जसा काय भागवतातला राजा. काय आणतात कापायला. मला नाव येत नाही बाबा. त्या वस्तूचं नाव घेण्यात आपल्या धर्मात दोष आहे. ते त्यांची आहे, ते त्यांच्या धर्मासाठी कट्टर आहे. आपण त्यांची भांडी घासायची गरज काय, काय गरज आहे मला सांगा ना. अरे ती वस्तू आणायची, सन्मानाला तिला टेबलावर ठेवायची. ज्याचा वाढदिवस त्याच्या हातात रामपुरी द्यायचा, पण त्याच्यावर पेटवून ठेवायच्या मेणबत्त्या. ज्याचा वाढदिवस तो आले आले तो
पहिले 50 दिवे विझव, बरोबर आहे ना? मला एक सांगा दादा, आपल्या धर्मात दिवा कधी विझतो? काय धर्म आहे आमचा? काय धर्म आहे आमचा? अरे ज्या दिवशी हा देह चौघांच्या खांद्यावरून जातो त्या दिवशी जर आमचा दिवा विझत असेल तर हे जिवंतपणे 50 दिवे विझवणारा पुढे किती दिवे लावणार? कार्यक्रम साजरा करू नका या मताचा महाराज मी नाही बाबा. 50 दिवे विझवण्याच्या ऐवजी 100 गोडे तेलाच्या वाती त्याच्या हाताने पेटवायला सांगा. आयुष्याची ज्योत पेटवणं हा आपला धर्म आहे, आयुष्याची ज्योत विझवणं आपला धर्म नाही. त्यानं ते दिवे विझवण्याच्या वस्तूला रामपुरी लावला की हॅपी बर्थडे म्हणजे तुझं वाटलं. हॅपी बर्थडे. अरे इथं सांगावं लागते लागोनिया पाया विनवितो तुम्हाला घरी काय बोला. पण तिथं काय ते गाणं मला हॅपी बर्थडे टू टू यू. यू कोणाला म्हणतात एवढं करतात? धर्म संस्कृतीपासून बाजूला हो जर झाले असतील, त्यांना धर्म संस्कृतीत आणायचं असेल ना देवा, तर एकच काम दे. मुखी नाम संत हरीचा जीव सुख पावे माझा, धर्मे की शिराधा घडवाले विठोबा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, अरे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा सुख सुख. स्वर्गीचे अमर चित्ताची नाही देवा, नारायण नामे हो जीवन मुक्ती. म्हणून वारकरी संप्रदायाचा दंडके महाराज कीर्तनामध्ये टाळी वाजवायची. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जमला नाही तर गजराला टाळी वाजायची आहे. पण ते ऐकतं कोण? कान दोन. ऐकतं कोण? पुढ्यात बसल्याने म्हणजे आपल्याकडे बघतोय. बोलाय तापड आहे माग काय टाळ्या वाजल्या. त्या दादांना एवढ्या टाळ्या वाजवला वर बसून येऊ उठला तिथे. तुम्ही नाही टाळी वाजवली आपल्याला काय दुःख आहे महाराज? नाही ना. पण पूर्वी होतं, पूर्वी या जन्मात करायचं ते पुढच्या जन्मात केलायचं. देवानं कायदा बदलला, आता ती पद्धत नाही. तुझा 7-12 तू क्लिअर कर मग वर ये. जर कीर्तनात टाळी वाजली नाही, सध्याच्या पिरियडला तो शासनाच्या नियमाप्रमाणे चालतो. एखाद्या बँकेचं जर दादा आपल्यावर कर्ज असेल तर पहिली 2 नोटीस येतात ना, नाही तर मग 101 ची कारवाई होते ना आपल्याला. त्यानं पण तसंच ठरवलंय. कीर्तनात बसून टाळी वाजली नाही उभ्या आयुष्यात तर पहिलं 2 नोटीस पाठवतं, त्याला ऐकलं नाही तर तिसऱ्याला जप्ती टाकतं. जप्ती. पहिलं नोटीस कधी येतं माहितीये? 0 ते 20. वय वर्ष 0 ते 20. 20 वर्षापर्यंत देवळात गेला नाही, टाळी वाजली नाही, मुखानं नामस्मरण झालं नाही ना, मला तुला देताना सगळं फुकट दिलं होतं पण आता त्याचा उपयोग नाही ना. पहिलं नोटीस. रस्त्याने जाता उचकी उचकी. कधी मम्मी मध्ये आठवण का कोण रिकामा नाही, कोण रिकामा नाही त्यांना आठवण काढला. कारण गर्भाशयात वचन दिलंय की नवी जन्म यासाठी देवा माझी चरण सेवा. 20 वर्ष
वर्ष वाट बघितली नाही ना काय पहिलं नोटीस परत त्याला जर जमलं नाही तर दुसरं नोटीस 21 ते 45 बाजारात खातोय आणि घरात वाकायला येतो. आता आपली पोरं घरात जेवत नाही पुढं चायनीज काय ते नेपाळ्याचं केस कुठं बघतोय कुठं त्याचं डोलं कुठं आणि हा कुठं 6-6 महिने कडक मी हे लाईन लावून तो उन्हाळ्याच्या दिवसात एवढा घाम अशी कडे अशी उडवतो असा करतोय मी म्हणतो त्याचं नाव चायनीज जर असेल तर ते नेपाळ्यापेक्षा आपल्याकडे नाही का आपल्याला चव आहे चव आपल्या पिकते आपल्याला चव आहे ते बेचव काय खात आहे देव म्हणतो तुला इथं ठेवून नाही म्हणतो बाजारात खातो ऍसिडिटी दुसरं नोटीस पहिलं उचकी दुसरं ऍसिडिटी 2 नोटीसाला जर जमलं नाही तर देव म्हणतो तुला जप्ती आता जप्ती तुला नोटीस पाठवायच्या लायकीचं नाही जप्तीचं नोटीस 45 ते 85 मात्र बसताना नीट बसतं पण उठताना अरे ताते सकाळी चांगलं होतं तात्याला झटकी तुम्हाला काय वाटतं पॅलेसचा रोग आहे कुठल्या तरी एखाद्या नाडीत हाय ब्लड प्रेशर होतं मेंदूला रक्त पडलं जर 1-2 महिना म्हातारा ह्याच्यात जगला आणि गावात जर भजन झालं तर म्हातारा काय फळकन कधी 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 7 दिवसाच्या सत्यात कधी आला नाही याच्यातून जर असल्या भजनी मंडळात जर विठोबा रुक्माई म्हटली तर म्हातारा खुर्ची वापरून खबर रुक्माई त्यांनी असताना केला असता तर काय भटकी विनोद नाही आता ज्यांनी टाळी वाजवली नाही त्यांचं ठीक आहे ज्यांनी टाळी वाजवली नाही उद्या एक कीर्तन शिल्लक आहे आता तरी पुढे आजचे उपदेश सर 7 दिवसात नाही टाळी वाजवली ठीक आहे पण उद्या ज्यांनी टाळ्या वाजवली नाही तरी ह्यांच्या कीर्तनात जर वाजवल्या नाही अरे लिहून ठेवा भगन भक्ती जशी आहे ती करते म्हणून मी करते आणि मी करते म्हणून देवाला तुका म्हणाय सगळा तुका म्हणे नको
तेव्हा भक्ती एवढीच गेले ती भक्ती तुझ्या मनाने पोचले आमचं कसं आहे ते करते म्हणून पवित्र श्रावण महिना आहे भक्ती प्रधान महिना 11 महिने रावण त्याचा 1 महिना श्रावण काय करील काय 11 महिने रावण 1 महिना श्रावण तिथं जातोय मागे कॅलेंडर उलटतोय किती सोमवार गेले उपयोग आहे आपल्याकरता पवित्र महिना आहे पुरुषांकरता श्रावण भक्तीचा यांच्याकरता मार्गशीर्ष पूर्वीचा काळ बरा होता क्वचित घट आता घरपट घट आहे ना लक्ष्मीचे घट आहेत ना बाबा लक्ष्मी करताना तुमच्याकडे ताई करताना लक्ष्मीचे उपवास कुणाचे 5 वर्षाचे कुणाचे 10 वर्षाचे कुणाचे 20 वर्षाचे कुणाची यंदाचीच असेल करताना कुणाच्या स्वप्नात लक्ष्मी आले तर हात वर एकीच्या पण नाही तुम्हाला घ्याव्या कुठं ज्या देवीची भक्ती करून जर देवी स्वप्नात येत असेल किंवा संकटाला मागे पुढे जर उभी राहत नसेल तर तुमच्या भक्तीचा अर्थ काय याचा अर्थ असे की ती करते म्हणून मी करते आणि मी करते म्हणून ती करते बरोबर आहे ना माझ्या घरात घुसली आतापर्यंत काय तिला ह्यातली डोका नव्हता तिला कुणी भरवला गेल्या वर्षी मार्गशीर धरायला मलाच कळलं नाही महाराज गेल्या वर्षाचा पहिला गुरुवार आला आणि मंगळवारी मी कीर्तनाला निघालो म्हणजे गोवा इकडे काय या वर्षी म्हणजे माझा पण मार्गशीर काय 34 वर्षात नव्हता कधीच तुम्ही काय सांग तुम्हाला लय अक्कल आहे चांगलं सांगायचं अंगावरच मी म्हटलं मला कमी अक्कल आहे म्हणून लोक बोलवतात आपल्याला कमी अक्कल आहे म्हणून यांना जास्त अक्कल आहे चुली शिका मारताय मला उपवास आहे बाबा मंगळवारी कीर्तन पहिला गुरुवार बाहेर पडल्या एवढी यादी हातात उद्या येताना घेऊन या
आज खरं सांगू गादीवर आहे यादी बघितली मी म्हटलं हे या पाकिटात जमल असं काही दिसत नाही. 34 वर्षाची यादी होती. 34 वर्षाची. करणार काय? गेलो कीर्तन केलं वस्तीला होतो झोप लागत. एवढ्या वस्तू स्वस्त कुठे नाही. दुसऱ्या दिवशी बाजारात सकाळी उठलो मालक चांगले होते म्हणजे आंघोळ करून जा म्हणजे 35 वर्षांत बायकोला पहिला गुरु आहे मला बाजारात घुसू दे पाहिजे. मी चहाचा घोट घेतला मी बाजारात सगळे रेट कडक दुपारपर्यंत रेट उतरत आम्ही एका चहाच्या घोटावर कधी बुधवारी उपास कुणाचा आणि बुधवारपासून गॅसवर कोण 3 वाजता एवढा सामान घेतला 3 वाजता घरात आलो आंघोळ केली. आता कधी जेवायचं रात्री लवकर जेवायने झोपूया. 7 वाजता जेवलो आणि हांतरुणावर जाणार तेवढ्यात म्हणले बुवा एक काम करा जेवण झालं असलं तर अंगण्यात बसा. मी म्हणलं 2 रूमचा घर मी अंगण्यात का मग सारवाय नको काय कधी बुधवारी अरे बुधवारी सारवून लक्ष्मी येईल पण बोलावं काय खर्च आपला झालाय. बोलावं तर रात्री उपास सुटायचा. बसलो सकाळी 3 वाजता सारवायला अंगण्यात मी एकटाच. मार्गशीर्ष महिना मरणाचा गरमा खरं आहे ना मार्गशीर्ष मध्ये गरमा असतो ना. अरे जगलो म्हणून जन्माची थंडी पडली होती. एकटाच अंगण्यात 3 वाजता गेलो झोपलो. हिला काय बाबा झोप लागेना. 35 वर्षात पहिला गुरुवार. एक काम मात्र झालं 34 वर्षात देव ठाऊक नव्हता पण त्या दिवशी तिने घरचं देव पुंजला. तेवढी कृपा झाली. सकाळी उठून झाल्यावर आंघोळ बिंघोळ बघितलं डेकोरेशन आनंद वाटला. खरं सांगतो तुम्हाला विनोद नाही. लक्ष्मीचं डेकोरेशन ह्यानेच करावं आपली काम नाही. तुम्हाला सत्यनारायणाचा मगर बांधता येतो काय एक त्याला वडायला अशी काठी यांचं डेकोरेशन बघा सुंदर एक नंबर. असं सारवलेलं असतं त्याच्यावर रांगोळी असते खरं आहे ना. रांगोळीवर पाटावर कापड कापडावर तांदूळ तांदळावर गडू असतो ना बरोबर ना ताई. हळवावर आंब्याचा डाळा बरोबर आहे ना. आंब्याच्या डाळ्यावर नारळाच्या वर वेणी. महाराज 3 रुपयाची वेणी 35 रुपयाला हिच्या केसात घालाय आणली. हिनं केसात नाही घालून आणि नारळाच्या शेंडीत गुंतवलं. ते झालं. दुसरं काय टाकतात नारळाच्या शेंडीत दुसरं काय बोला. डेकोरेशन तसंच हिंदी काढली म्हणलं आग लागू दे काय असेल ते असं. भूक लागलेली मरणाची आता आरती करायची तेवढ्यात म्हणजे थांबा एक वस्तू घालायची राहिली. नथ झाली वेणी झाली एक राहिली. काय घालतात दुसरं मंगळसूत्र. मी म्हणलं थांब जरा आरतीला जरा लोकांना बोलवून आणले. लोक कशाला आरती कुणाची आहे मला सांगा. मंगळसूत्र कधी निघतं खऱ्यातलं मंगळसूत्र कधी निघतं. अरे मी पुण्यात उभा मरपर्यंत जरी असा उपवास केला तुझ्या स्वप्नात आली तर लिहून घ्या. पण आहे का मला समजत नाही. मला सांगा एका वर्षाचे गुरुवार किती हो. महिन्याचे 4 वर्षाचे 542 बरोबर आहे ना बाबा. 44 गुरुवार तिच्याकडे बघायचाच नाही. 4 गुरुवारी काय डोक्यावर बदलणे येईल तुमच्याकडे येईल पाहिजे लक्ष्मी तुम्हाला पिशवीत ना बाबांच्या घरात ठेवले फुकट देते. कुणा कुणाला हवी एवढे हात वर करा.
अरे लक्ष्मी तुमच्या घरात नांदावी वाटत असेल ना, पत्रम पुष्पम फलम तोयम. देवाला सांगितलं एवढ्या फळांची गरज नाही, एवढ्या फुलांची गरज नाही, एवढ्या वेळेची गरज नाही. अरे मन चंगा तो काटवट मेघांना. जर तुमच्या घरात लक्ष्मी पाहिजे तर लक्ष्मी कुठे आहे ती शोधा. अरे लक्ष्मी नारायणाच्या पायाजवळ. तुम्ही नारायणाची भक्ती करा लक्ष्मी आल्याशिवाय. तुम्ही नारायणाला जर वाऱ्यावर सोडायला लागला तर लक्ष्मीच्या मागे पळायला लागला तर येईल काय? एक काम करा, सोपी गोष्ट सांगतो. सकाळी उठायचं, आंघोळी करायची, घरच्या देवाला बत्ती लावायची. असलं तर काय काय जण ते पण घरात बाहेर काढून ठेवायला सांगितले. नको ते देव आले देवार येतात. आलं का लक्षात? घरच्या देवाला बत्ती लावायची, रविदादा तुळशीला पाणी घालायचं आणि मंत्र म्हणायचा, भावे तुळशी जळ, पाणी जोडा हात म्हणावे पती वेळोवेळा. आणि तिथं तुळशीला पाया पडलं की आपल्या नारायणाच्या पाया पडायचा. पण नीट असला तर नाही तर काय काय नारायणाला सकाळ 3 गाड्या येतात. खूप रेंज असते नारायण. विनोद नाही, विनोद सोडा. तुमच्या घरात लक्ष्मी नांदावी अशी वाटत असेल विनंती आहे. एका रथाला 2 चाके सरळ चाललीत तर तो रथ आहे, एखादं गळलं तर तो रथ चालणार नाही. तुमचा देव तुमचे पती आहे, बरोबर आहे ना? कसाही असू द्या. 2 टायमाचं फुकटचं घालतोय, फक्त 4 चौघात आणि मोठ्या पोरांच्या मध्ये मालकाचा अपमान करतो. लक्ष्मी पाणी भरेल पण आम्हाला सवय आहे ते ना, ते तसंच. अरे हो तसंच आहे, पण घेतात तुला काय तुला नाही. 4 चौघात मी मोठ्या मुला मालकात. तुम्हाला पण सांगते तुम्ही पण नीट राहा. काही साध्या थोडीची नाही, तिला अक्कलच नाही. कमी अक्कल आहे म्हणून सकाळी उठवते. जास्त अकलीवाल्या उठत नाही, त्याच 11 वाजता उठत आहे. चांगलं असेल तेवढं तुम्ही घ्या, पाहिजे असेल तेवढं. तुका म्हणेन नको उभं पण 2 मिनिटच भक्ती करा, पण त्याच्यापर्यंत पोहोचत असे करा. तेवढी जर केली तर तरीचा हा जीव सुख पावे माझा धर्मे केशिराया करवावे ज्ञानेश्वर.